दोन वरीच होतं का? दोन्हीच वाजले नांदेड येथे एक ट्रॉली जी आहे ती पाण्यामध्ये विहिरीत पडलेली आहे। आलेगाव शिवारातली ही घटना आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। इथे सगळे पोलीसवाले आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोर बांधून त्या कालव्यामध्ये विहिरीमध्ये दोर सोडलेला आहे। तुम्ही पाहू शकता हे जे या विहिरीमध्ये जे आहे ते ट्रॅक्टर काही सामान या ठिकाणी पडलेलं आहे। तसेच याच्यामध्ये पिशवी आहे। हळद काढणीसाठी जाणाऱ्या या महिला होत्या। जो या सर्व जण जे होते ते या कालव्यामध्ये अडकलेले आहे। नेमके किती जण अडकलेले आहे हेच सांगण्यासाठी आपल्यासोबत स्वतः RDC साहेब वडदकर साहेब, काय घटना घडलेली आहे सांगा। सकाळी ट्रॅक्टर या विहिरीमध्ये पडलं, त्यामध्ये काही महिला होत्या, 2 निघालेल्या आहेत, अजून 7 ते 8 असण्याची शक्यता आहे। आम्ही आता क्रेनद्वारे हे लवकर काढायचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी क्रेन देखील पाचारण करण्यात येणार आहे। काही वेळातच या ठिकाणी क्रेनसुद्धा येणार आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण गाव जे आहे ते पूर्ण हे मदत कार्य करण्यासाठी या गावकरी या ठिकाणी आलेले आहेत। हे पूर्ण सगळे हे गावातले लोक आहेत। यांना हा अपघात कधी झाला हे सुद्धा याची कल्पना नव्हती। या ठिकाणी आत्तापर्यंत जे आहे ते विहिरीमधून एका बाईला आणि एका मुलीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। घटना झाली मामा सांगा बरं। 3 बायाला वाटलं, डॉक्टर मदत गेलं, मी तिकडून पळत आलो, 3 बायाला काढले। सुरुवातीला काय झालं? सुरुवातीला काय ते मी ओढी होतो, ट्रॅक्टर आले डायरेक्ट मदत गेलं, डायरेक्ट विहिरीमध्ये। मग 2 बाया आणि 1 भिडी, तिघाला काढलं पाहिजे। अंदाजित किती लोक होते ट्रॅक्टरमध्ये? ट्रॅक्टरमध्ये संपूर्ण म्हणजे बाया सगळं म्हणजे 10, 11, 12 जण होते। ओके। आता आणि तुम्ही किती कसं काढलं बाहेर? धांदीने। आज सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते, त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता, तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।